कोकण हा विविध प्रकारच्या शेतींमध्ये नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या अनियमित नैसर्गिक हवामान आणि वातावरणात कोकणातील पारंपरिक शेती हळूहळू कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीतही काही नवीन करण्याचं धाडस कोकणातील शेतकऱ्यांनी दाखवून दिलाय. कोकणात पहिल्यांदाच उन्हाळी फळबाग शेती मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा हडी गावात 5 शेतकऱ्यांनी एकत्र येत वनराई संस्था यांच्या सहकार्याने व कृषी सहाय्यक विवेक रंगे यांच्या मार्गदर्शनासोबत यशस्वीरित्या कलिंगड शेती केली. विशेष म्हणजे या उपक्रमाला व्यापारी वर्गातून उत्तम प्रतिसाद देखील लाभला आहे. आपल्या लोकनिर्धार चॅनलचे प्रतिनिधी विशाल राणे यांनी शेतकऱ्यांशी, गावचे सरपंच प्रकाश तोंडवाळकर आणि कालिका देवी शेती संस्था अध्यक्ष शेडगे यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. पाहूयात नेमकं ते काय म्हणाले.
कळवण तालुक्यातील हळी गावामध्ये एक अतिशय सुंदर असा फळबागेतला जो फळबाग शेती आहे त्याचा एक उत्तम प्रकारे उपक्रम राबवलेला आहे. कलिंगण शेती जी इथे राबवलेली आहे त्याला एक प्रचंड असा प्रतिसाद देखील मिळालेला आहे. तर काय सांगाल, एक शेतकरी तुमच्या माध्यमातून इथे हे फळबाग निर्माण झालेली आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? धन्यवाद. लोकनिर्धार चॅनलचे वार्ताहर विशाल राणे, आपण या ठिकाणी आमच्या या छोट्याशा प्रोजेक्टला भेट दिल्याबद्दल. हा जो प्रकल्प या ठिकाणी दिसतोय तो सुर्वे फार्मर ग्रुप आम्ही 5 जणांच्या बचत गटाने त्या ठिकाणी चालू केलेला आहे. त्याला चांगल्या प्रकारचं सहकार्य वनराई आणि एडीएफसी परिवाराकडून मिळालेलं आहे. आमच्या या हडी गावात यावेळी शेती होत नाही, म्हणजे पावसाळी शेती फक्त होते, रब्बी शेती होत नाही. आणि काय होणार या भरडावर अशी साधारण गावात चर्चा असायची. वानरांचा खूप त्रास होतो, वन्यजीव खूप त्रास देतात, त्यामुळे तुम्ही शेती होऊ शकत नाही, अशी एक नकारात्मक सगळ्यांची मानसिकता होती. त्याला उत्तर देण्यासाठी किंवा ते करून दाखवण्यासाठी आमच्या या बचत गटाने जिद्दीने हा प्रयोग केलेला आहे. हा एक डेमो प्लॉट आहे. या ठिकाणी वनराईने आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. त्यातून हा डेमो प्लॉट या ठिकाणी 20 गुंठ्यात आपण तयार केलेला आहे. या 20 गुंठ्यातून आजपर्यंत एक 8 टन आपण माल बाहेर काढलेला आहे कलिंगणाचा. आणि या ठिकाणी आपण हायवेवर स्टॉल लावून त्याची विक्री करतोय. विक्रीलाही चांगल्या लोकांचा प्रतिसाद आहे. चांगल्या प्रकारचं गिराईक या ठिकाणी, म्हणजे लांब लांबून येणारे लोक या ठिकाणी थांबतायत, ते आपल्या या प्रोजेक्टला भेट देत आहेत, प्रत्यक्ष शेती पाहणी करतायत आणि लोकांची यातून चांगली प्रतिक्रिया आहे. नक्कीच आपण हा जो उपक्रम राबवला आहे, या उपक्रमामध्ये आपल्या सहित एकंदरीत किती शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे? एकूण 5 जणांचा हा आमचा बचत गट आहे. गणू महादेव परब, राजन अर्जुन सुर्वे, संजय सावंत, महेश सुर्वे आणि मी स्वतः, असे आम्ही 5 जण या बचत गटात आहोत. आणि या बचत गटातल्या माझ्या 5ही सहकार्याने मला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. म्हणजे बी रोपणापासून ते आता विक्रीपर्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य माझ्या बचत गटाकडून मला मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे स्थानिक लेवलला जे कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक जे आपल्या पट्ट्यामध्ये आहेत रंगे म्हणून, तर त्यांनी सुद्धा तुम्हाला एक औपचारिक अशी माहिती पुरवली, तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, रंगेंचं या गावाला चांगलं सहकार्य आहे. म्हणजे आमच्याच प्रोजेक्टला नाही, ते वारंवार गावातील प्रत्येक शेतकऱ्याला चांगलं सहकार्य करतात. रंगे भाऊंचा पण या प्रोजेक्टमध्ये आम्हाला सहकार्य चांगल्या प्रकारचं आहे. म्हणजे बी रोपणापासून ते आता स्टॉलवर विक्री होण्यापर्यंत पण रंगे भाऊने आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे वनराईचे तेजम पेडणेकर, म्हापणकर यांनी आम्हाला सुंदर सहकार्य केलंय. त्यांची रोज या ठिकाणी आमच्या या प्रोजेक्टला एक भेट असते, त्यामुळे त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे या इथे कालिका देवी शेती संस्थेचे चेअरमॅन शेडगे आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी हा जो या शेतकऱ्यांचा उपक्रम राबवला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सामूहिक शेती ही चांगल्या प्रकारे त्याने केली. म्हणजे याच्यात दुमत काहीच नाही. म्हणजे जे आमच्या हरी गावात एवढं कोणी शेती म्हणजे सामूहिक शेती करण्यात कोणी सहभाग घेत नाही. एक वेळ आम्ही सुद्धा सामूहिक केली शेती, त्यावेळी असंच झालं होतं, तो करतो काय मी करतो, पण इथे चाललंय खूप चांगल्या पद्धतीने चाललं. त्याच्यामुळे मी चेअरमन या नात्याने, जेवढं शेती संस्था चेअरमन या नात्याने मी जेवढं सहकार्य माझ्याने होईल, माझ्या संचालक मंडळ तेवढं मी सहकार्य करण्यास तयार आहे. नक्कीच जर आपण पाहायला गेलं तर आपल्या भारत देशाचा शेती हा प्रामुख्याने मुख्य कणा संबोधला जातो. पण आजकाल थोडक्यात जर बघितलं गेलं तर काही कारणास्तव शेतीचं प्रमाण हे कमी होत चाललेलं आहे, विरळ होत चाललेलं आहे. त्याबद्दल थोडक्यात काही सांगू शकाल का? सध्या सध्या ह्या वन्य प्राण्यामुळे जे शेतीचा जे विषय वाढला, कमी होत चाललाय. मजुरी आणि कामगार आणि मजूर याचं ताळमेळ बसत नाही. सध्याची शेती उत्पादनाचा ताळमेळ बसत नाही. त्याचप्रमाणे नैसर्गिक हवामान बरोबर, जे तुम्ही बोलला ते बरोबर आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक हवामान आणि तर सध्याची परिस्थिती वातावरणाशी निगडीत होत नाही, त्याच्यामुळे शेती बरोच जण बाहेर पडत आहेत. नक्कीच खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. एक चांगला उपक्रम या हडी गावामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मिळत आहे. त्याचप्रमाणे आपल्यासारखे सेवाभावी संस्था या उपक्रमाला मदत करत आहेत. त्याचप्रमाणे हडी ग्रामपंचायतीचं देखील आपल्याला एक चांगल्या प्रकारे सहकार्य आहे. त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील ग्रामस्थ या सगळ्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहे. तसेच आमच्या लोकनिर्धार डिजिटल न्यूज चॅनलच्या माध्यमातून देखील तुम्हाला आपल्या या चांगल्या उपक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. हळीगावचे प्रथम नागरिक म्हणून प्रकाश कुंडवळकर इथे उपस्थित आहेत. एक सरपंच हळीगावचे या नात्याने या उपक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल? हा उपक्रम म्हणजे आपल्या नाही म्हटलं हडीच्या पंचक्रोशीतील गावांना एक उदाहरण आहे.
एक चांगलं असं उदाहरण की एकत्रित येऊन गट शेती म्हणजे काय हे दाखवून आमचे दिनेशजी सुर्वे, आमच्या हडीगावचे पोलीस पाटील आणि त्यांचे सहकारी आहेत 5 जण आहेत. या लोकांनी एक असं जिद्दीने हा प्रोजेक्ट उभा केला आहे की आजूबाजूच्या गावात आमच्या म्हणजे पूर्वंपारच असं आहे की बाबा आपल्या भरडावर काय होणार नाही, मग माकडांचा त्रास हा यात अन्य म्हणजे नैसर्गिक जे अडथळे आहेत तेव्हा त्या अडथळ्या दूर करून त्या अडथळ्यावर मात करून नैसर्गिक शेती कशी करावी ह्याचं एक चांगलं उदाहरण आहे. कारण ही जी आता यांनी शेती केली पूर्णपणे ऑर्गॅनिक म्हणजे नैसर्गिक आहे. कळिंगड तुम्हाला रस्त्यात सगळीकडे भेटतील, परंतु अशा प्रकारची कळिंगड मी स्वतः घेऊन गेलो, आजूबाजूच्या लोकांना किंवा पाहुण्या मंडळींना दिले. खूप फरक आहे, यांच्या चवीमध्ये फरक आहे आणि या लोकांनी जी मेहनत केली आहे त्या मेहनतीला दाद द्यावी लागेल. कारण माकडांचा खरोखर त्रास, मी इथे बसलेलो असताना सुरुवातीला आलो तरी माकड घुसत होते, परंतु या सर्व शेतकरी यांचे जे सहकारी आहेत यांनी एका जिद्दीने हा प्रोजेक्ट उभा केलाय आणि गट शेती म्हणजे काय हे दाखवून दिलंय. मला वाटतं बऱ्याच तरुणांनी आपले जे तरुण आजूबाजूच्या गावात पंचक्रोशीत आहेत त्यांनी यांचा एक आदर्श घेऊन त्याप्रमाणे शेती जर प्रत्येक गटाने केली तर निश्चितपणे जर माकडा विभागले गेले तर ते ज्यावेळी शेती जास्त होते त्यावेळी माकडांचा त्रास कमी होतो, परंतु एकच प्रोजेक्ट असल्यामुळे त्यांना जास्त त्रास होतोय. तर अशा प्रकारचे जर तरुणांचे गट निर्माण झाले आणि वेगवेगळ्या म्हणजे हीच अशी नाही फळभाजी लागवड किंवा अन्य प्रोजेक्ट जर या ठिकाणी तयार झाले गटाच्या माध्यमातून तर निश्चितपणे आपल्या गावात सगळ्या गावांचा विकास व्हायला, त्या तरुणांना रोजगार मिळायला वेळ लागणार नाही. नक्कीच त्याचप्रमाणे जर आपण इथे पाहिलं गेलं तर हे जे शेतकरी आहेत त्यांनी हा जो उपक्रम केला आहे तर असं केलं नाहीये त्याच्यामध्ये की कुठून तरी 4 रोपं आणले लावले, तर जे नियम आहेत शेतीचे जे नियम आहेत त्या नियमानुसार त्यांनी इथे शेती संपन्न केलेली आहे. तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगा? हा, ह्यांना कसं कसं केलंय, जोड घेतली त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जे तज्ज्ञ आहेत त्या लोकांचं मार्गदर्शन घेतलं. त्यानंतर जे कृषी वैद्यकीय आहेत किंवा त्यांचं सुद्धा चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन. आणि वनराई संस्था ही अशी आहे की त्या संस्थेने खूप खूप पुष्कळ गावात ह्याच प्रोजेक्टसाठी नाही, गावात होणाऱ्या इतर सुद्धा छोट्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी भाग घेऊन मन लावून काम, म्हणजे नुसतं आपण एक प्रोजेक्ट राबवायचं HDFC ची ग्रँड आहे म्हणतो कुठेतरी खर्च घालायचे अशा प्रकारचं नाही, तर तन मन धन लावून या ठिकाणी आपलं काम आहे असं समजून ते प्रत्येक यांच्या सुद्धा स्टॉलवर म्हणा कुठे दिवे वगैरे लावले त्या ठिकाणी प्रत्यक्ष उभे राहून काम करून घेतात. आणि त्यांचं टीमवर्क यांची तसंच टीमवर्क असल्यामुळे त्यांना त्याची साथ मिळाली आणि एक चांगलं उदाहरण आपल्या मालवण तालुक्यात म्हणायला हरकत नाही, एक चांगलं उदाहरण घालून दिलंय दिनेश सुर्वे आणि त्यांच्या ग्रुप.